जय श्री राधाकृष्ण, राधे राधे. आणि आपण आलो आहे टर्मिनल 2. हे मुंबईचं एअरपोर्ट आहे आणि परत एकदा आपल्याला बुलावा आला आहे आणि आपला मोबाईल सापडलेला आहे पण अजून मिळाला नाही आहे आपल्याकडे. बघू आता. या लोकांना पुण्यापेक्षा लय कन्फ्युजन आहे बाबा. लवकर जाऊयात आपण वरती. काहीच समजत नाही आहे. जय श्री राधाकृष्ण. आणि माझी चप्पल एक घसरती. खूप दिवसानं घातली चप्पल. बापरे, कसलं मोठं आहे बघा हे. ॲटोमॅटिक एक्स्केलेटर बघा. पहिल्यांदा एवढं मोठं बघितलं. लय कन्फ्युजन आहे. बापरे बाप. थोडा वेळ झाला आहे. बघू आता मिळते का नाही आपल्याला ट्रेन. आपलं फ्लाईट. श्री राधेकृष्ण. वाव, काय मस्त एअरपोर्ट आहे बघा. आता मोबाईलची क्लॅरिटी नाही तर दाखवलं असतं तुम्हाला बघा. लय भारी, एक नंबर. श्री राधेकृष्ण बोर्डिंग झाले आणि खरंच मुंबईचं एअरपोर्ट लयच मोठं आहे आणि व्यवस्थापन चेकिंगची खूप डेंजर आहे. बघू शकता तुम्ही. आता खालनं वरनं खाली. आता व्हिडिओच्या क्लॅरिटीमध्ये दिसत नाही पण लय भारी आहे. खूपच मोठं आहे. कसं बांधलं असेल काय माहीत. बरं असू दे, आपण आपल्या ध्येयाकडे जाऊयात. आणि पहिला मित्रांनो, एअरपोर्ट आहे का मॉल आहे तेच कळलं ना. भेंडी मॉल पण एवढा बघितला नाही. आमच्या गावात दारू पण इथं आणि आपला काही संबंध नाही याच्याशी. आणि आपलं 51 इकडे. भेंडी एवढा मोठा मॉल आहे का काय. त्याच्या आईला एअरपोर्टवर बाजार करून ठेवला. नवीन लोकांना काय सापडायचं. 3 किलोमीटर चाललो आहे. तर परत एकदा 4.5 किलोमीटर चालून झाले आणि त्याच्यानंतर हे जरा कमी चालायला मिळाले. ॲटोमॅटिक चालले. आणि खरी रिच वाईब्स तो रिच वाईब आपला व्हिडिओ बघत असेल तर त्याला खास शेअर करतो मी. त्याला एअरपोर्टवर आलं तेव्हा रिच वाईब्स फील होत होतं म्हणून त्याला आत्ता खरं रिच वाईब घ्यायला पाहिजे होते यांनी मुंबई एअरपोर्टचं. लागला आहे बघा कसला तरी. निघूयात आता आपण. चालू होईल, टेक ऑफ होईल थोड्या वेळातच. जय श्री राधाकृष्ण, राधे राधे. श्री हरिवंश महाप्रभू. श्री हरिवंश. आणि मित्रांनो, आपण पोचले वृंदावनमध्ये. चला आपण निघूयात.